मॅडम तुम्ही इथेच थांबा, तुमच्या सुरक्षेसाठी मी आतून जाऊन येतो. कांबळे मॅडम यांच्यावर लक्ष ठेवा. काय निंबाळकर बाई, जबाब द्यायला आलेला दिसतंय. तू काय करतोयस इथं? तुला परत एकदा समजवायला आलो. त्या सूर्याच्या नादाला लागून तू डॅडींच्या विरोधात जबाब द्यायला आलीयस खरं, पण डॅडी काय चीज आहे ना ते त्या सूर्याला नीट माहित नाही. तू तरी नीट वाग की. तुला वेगळं सांगायची गरज आहे का डॅडी काय करू शकतात ते? ए, कुणाला भेदावतोयस? लय टिवटिव केलीस ना तर इथंच आरडावरडा करून तुला बी अटक करायला लावीन. लाव लाव ना, मला अटक करायला लाव. पण तुझ्या लक्षात येते का तू काय करतेस ते? हे बघ, डॅडी आहेत ना तुझ्या आयुष्याचे साथीदार आहेत. मी जरी पोटचा पोरगा नसलो ना तरी तुझाच लेकी. थोडा तरी विचार कर. तू जर आज जबाब दिला ना तर डॅडींना फाशीची शिक्षा होऊ शकते. तू स्वतःच्या हातानेच कुंकू पुसणार. वास झालं शत्रू. तुमच्या लेखी मला काय किंमत आहे का नाही ती मला चांगलं ठाव आहे. बायको आई आज आठवली विरा तुम्हाला? हा, आणि काय र, मला समजवायसाठी तुला इथं पाठवून तुझा बाप कुठं लपून बसलाय? आला नाही अजून त्यो? ते आम्ही आत गेल्यावर सांगू. सांगा. पर तुम्ही काय जरी केलं ना तरी बी त्यो आता वाचत नसतोय एवढं ध्यानात ठेवा. आणि शत्रू, योग गोष्ट चांगली ध्यानात ठेव. ज्या माणसाने स्वतःच्या बायकोचा जीव घेतला त्याच्या नावाचं कुकू लावण्यापेक्षा बोडक्या कपाळाने फिरणं जास्त पसंत करीन मी. तुझा माज असा नाही उतरणार. डॅडींच्या विरोधात जेवढी लोक गेलीत ना त्यांची सगळ्यांची गाणी वाजणार बघ. डॅडी काय एवढा सोपा विषय वाटले का तुला? ये पुरी, काय वाजी? काहीतरी खायला दे, लय भूक लागली आहे. चहा बिस्किट दिलं तरी चालेल. बर, चला मी तुम्हाला खायला देते. दादा, ही आज जिसनी वाईट चहा आणि बिस्किट द्या की, आणि त्यांच्याकडनं पैसे घेऊ नका. काय असेल ते मी देते. आत्या, आता ठीक आहेस ना तू? मी आणतो त्याला पकडून. थांबा इथंच. कोण आहे तो? बरी आहेस ना तू? वय, शांत होते. आत्या, सूर्या रे, कोण होता तो माणूस? जालिंदर. जालिंदर निंबाळकर होता तो. त्याला त्याच्या विरोधातला पुरावा संपवायचा. काय? इतक्या खालच्या पातळीवर कसं उतरू शकतात डॅडी? मी काम करतो, पोलीस स्टेशन मध्ये जाऊन बघतो. सूर्या थांब. आता आपल्याला कोर्टात पोचावं लागेल. तिकडे जर उशीर झाला ना तर मग प्रॉब्लेम्स वाढतील. तू त्यांच्याकडे नंतर बघ. आत्या, तुला काय नाही झालं? ठीक आहेस ना तू? वय, मी एकदम ठीक आहे. पर सूर्या, ह्यांनी आता काय जरी केलं का नाही तरी बी मी आता घाबरणार नाही. अजून जोमाने उभे राहीन. आम्ही आहे तुझ्या बरोबर. चल जाऊया, चल. मॅम,
सो सॉरी, ते बाहेर जरा गडबड झाली त्याच्यामुळे. काय झालं? सगळं ठीक आहे ना? मॅडम, जालिंदरनी माल नात्यावर हल्ला केलाय. त्याला त्याच्या विरोधातला सगळा पुरावा संपवायचा होता. तुम्ही ठीक आहात का? वय हॅलो कालिंदी मॅडम. नमस्कार देशपांडे साहेब. कोर्टाचे नियम विसरलात? पहिल्याच दिवशी आरोपी गैरहजर. आरोपी नाही, संशयित आरोपी. आणि हो, माझे आशील आजारी आहेत, त्यामुळे नियमाप्रमाणे मेडिकल सर्टिफिकेट दाखवलं तर सूट मिळते कोर्टातून. माहिती असेलच तुम्हाला. काय आजारी बिजार नाही तुझ्या जालिंदर. आम्ही काय येडे वाटतो तुम्हाला? हा, आत्ता कोर्टाच्या बाहेर बघितलं मी त्यांना. मॅडम, हे खोटं बोलते ते. सूर्यकांत जगताप विरुद्ध जालिंदर निंबाळकर. दोन्ही बाजूंचे आशील हजर आहेत? नाही सर, माझे आशील गैरहजर आहेत. त्यांची तब्येत ठीक नाहीये. हा त्याचा अर्ज आणि मेडिकल रिपोर्ट. अहो जज साहेब, खोटं बोलताय ते. ह्यांच्या आशिलाला मी मगाशी बाहेर बघितलं होतं. कालिंदी मॅडम, तुम्ही बोलणार आहात का तुमचे आशीलच केस लढणार आहेत? येस युअर ऑनर. आय एम सॉरी. सॉरी का? आपण का सॉरी बोलायचं? अहो, मी खरं ते सांगतोय. जालिंदर इथं येऊन गेला होता मगाशी. हे कोर्ट आहे, इथे पुरावे बोलतात. काही पुरावे असतील तर दाखवा, नाहीतर शांत राहा. कालिंदी मॅडम, येस युअर ऑनर. तुम्ही तुमच्या पहिल्या साक्षीदारांना बोलवू शकता. येस युअर ऑनर. माझी पहिली साक्षीदार आहेत मिसेस मालन निंबाळकर. प्लीज तुम्ही ओळख करून द्या तुमची. मी मालन निंबाळकर, जालिंदर निंबाळकर ह्यांची बायको. तुम्ही जालिंदर निंबाळकरांची दुसऱ्या पत्नी आहात. त्यांनी पहिल्या पत्नीची हत्या केली असा जबाब तुम्ही दिलाय. हे तुम्हाला मान्य आहे? वय साहेब, मी एकदम शुद्धीत दिलाय तो जबाब. विचार करा, तुमच्यावर कोणताही दबाव नाही ना? कारण तुम्ही खोटा जबाब दिला आणि तो खोटा ठरला तर त्यासाठी तुम्हाला शिक्षा होऊ शकते.